आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मा नमस्ते. जादू द सिक्रेट रॉन्डा बर्न यांचं पुस्तक, हे पुस्तक जादू या पुस्तकाचं आपण वाचन करत आहोत. आपण सर्वजण जादूच्या या व्रताला अगदी भरभरून प्रतिसाद देत आहात आणि सर्वजण अगदी नियमितपणे कृती करत आहात. त्याकरिता आपलं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचं सेशन आहे, खरं तर आजचं सेशन मोठं आहे, त्यामुळे आपल्याला जरा घाई करायची आहे. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. खरंच अशी काहीतरी जादू आहे का, की जी नकारात्मक विचार नाकारते? म्हणजेच काय, तर नकारात्मकतेमधून सकारात्मकता क्रिएट करू शकते अशी जादू आहे का? खूप कठीण वाटते. का कठीण वाटते? तर अनेकदा आपण नकारात्मक विचारांमध्ये एवढं गढून गेलेलो असतो, एवढं आपण त्या विचारांच्या अधीन झालेलो असतो, की तेथे काहीतरी पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्याची संधीच नाही, असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून आपण त्या चक्रजाळामध्ये फसत जातो. खरं पाहिलं तर ही कला ज्याला अवगत झाली, त्याच्या आयुष्यामधले अनेक प्रश्न सहजतेने मिटू शकतात. ते कसे मिटतात? नकारात्मक विचारांवर मात करून आपण आपल्या या माइंडला कशा प्रकारे सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोग्राम केलं पाहिजे, हे आपण आजच्या सेशन मधून शिकणार आहोत. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने, मोठ्या प्रेमाने आपल्यासाठी लेखिकांनी हे दालन उघडं केलेलं आहे. खरंच मनापासून लेखिकांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी शिकून सुद्धा ह्या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करणं, आपण आपल्यामध्ये हे सगळ्या गोष्टी क्रिएट करणं कसं करावं हे नाही समजत. जेव्हा आपण म्हणतो ना, की हो आता हा प्रसंग आला, आता पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. सोपी नसते पॉझिटिव्ह राहणं. आहे ना? मला पण अनेक जण म्हणतात, "मॅडम तुम्ही सांगता पॉझिटिव्ह राहा, पण खरंच सोपी आहे का?" तर या सेशनमध्ये हे कसं सोपी होऊ शकते, आपण कशाप्रकारे ह्या गोष्टी स्वतः अंगीकारू शकतो आणि आपला स्वभाव यासारखा कसा होऊ शकतो, जेणेकरून आपल्या आयुष्याच्या अनेक घडामोडीमध्ये आपल्याला याचा उपयोग होणार. हे सर्व अगदी सोप्या, साध्या, प्रेमळ भाषेमध्ये आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामधले सगळे अनुभव घेत घेत लेखिकांनी आपल्याला सांगितलंय. चला तर मग बघूया, नकारात्मक विचार नाकारणारी जादू, कृतज्ञतेची जादू. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीवर सारखी कृतज्ञ असते. एका बहाई धर्माच्या पार्शियन संस्थापक यांनी म्हटलेलं आहे, कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच असते. आपल्या धर्मामध्ये अनेक ठिकाणी असं सांगितलेलं आहे, चाहे सुख दे, चाहे दुःख दे. तू सुख दे किंवा दुःख दे, मी फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवणार. आपण सेशनला सुरुवात करतो आहे. नातेसंबंधामध्ये काही वाद झाले असतील, आर्थिक ताण आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू, तर नकळतपणे आपण त्या घडणारच असं गृहीत धरलेलं असतं. गोष्ट अशी घडणारच असं मानणं हे नकारात्मकतेचं सर्वात मोठं कारण आहे. गोष्ट अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही. आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्याचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. या उलट गोष्टी अशा घडणारच हे गृहीत धरलं, की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने व्हायला लागतात. या सगळ्या पॅराग्राफचा जो गूढ अर्थ आहे ना, हा पुढच्या सेशनमध्ये पूर्णपणे आलेला आहे. आणि जेथे कुठे समजलं नाही, ते मी नक्कीच सेशनच्या शेवटी आपल्याला पुन्हा उकल करून सांगेन. कारण आता हे सेशन सांगितलं, एवढा पॅरा मी समजून सांगितला, तर मग आपला 1 तास जाणार. पण लेखिकांनी सहजतेने आपल्याला खाली सगळ्या उदाहरणांमधून समजून दिलाय. प्रत्येक गोष्ट.
कुठं कुठं आपण कृतज्ञता व्यक्त करावी आणि आपण आपल्या आयुष्यातल्या कोण्या गोष्टीला गृहीत धरतो. आपल्या आयुष्यातल्या लोकांना आपण गृहीत धरतो. अनेक अनेक गोष्टी ज्या आपण विचारच करू शकलो नाही आजपर्यंत. तुमची तब्येत जेव्हा चांगली असते, तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल काही कृतज्ञता असते का? आज मी एकदम टनाटन आहे, तर मी त्याबद्दल कृतज्ञ आहे का? प्रत्येक जण स्वतःला विचारा. का तुम्ही जर आजारी पडला किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते. ताप आले की अरे मला ताप आली आहे. मला काही लागलं, खरचटलं की अरे मला लागलं आहे. तेव्हा बरं समजते अरे म्हणणं. पण जेव्हा आपण ओके असतो, तेव्हा ओके मला ओके असल्याबद्दल धन्यवाद असं कधी म्हटलं आहे? नाही ना? तर हे म्हणायला सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता का? की जेव्हा नोकर कपात होणार आहे अशी बातमी कानावर येते, तेव्हाच तुम्हाला त्या नोकरीचं महत्त्व समजते. माझ्याकडे जे काम आहे, त्या कामाबद्दल मी कृतज्ञ आहे का? की माझ्याबद्दल असं आहे, की ते काम मला एखाद दिवशी मिळालं नाही किंवा माझ्या हातातून जाऊ शकते बुवा, असं काही मला वाटलं, की मग मला टेन्शन येते. असं टेन्शन नको असेल, तर आज तुमच्या हातात जे आहे ना, त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमचा पगार किंवा वेतन मिळालं, की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता का? मनापासून तुम्ही त्या वेतनाचे धन्यवाद मानता का? की तुम्ही ते गृहीत धरता, की मला ते मिळणारच होतं, माझा हक्कच आहे. सगळं काही सुरळीत चाललं असेल, तर तुम्ही कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता का? आपले जे कुटुंबातील लोक आहेत, आपलं सगळं छान-छान चालू आहे. कधीतरी म्हणतो का आपण त्यांना थँक तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये असल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आहे. की की काही अडचणी आल्या, नात्यामध्ये कुठं फूट पडली किंवा कुठं वाद झाले, तर मग आपण तक्रारी करतो. नक्कीच. बरोबर ना? आता नेहमी सेशन घेत असताना आपण या विषयावर बोलत असतो. तर जेव्हा अडचणी येतात नात्यामध्ये, तेव्हा आपण त्याबद्दल तक्रारी करतो. पण जेव्हा नातं छान असते, तेव्हा एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला मात्र विसरतो. आपली मोटार गाडी असो, आपल्या घरामधल्या वस्तू असो, जेव्हा ह्या व्यवस्थित चालतात ना, तेव्हा आपण कधीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. करतो का? तुमची गाडी छान चालते. दररोज एका किकमध्ये सुरू होते. चांगला स्पीड देते, एव्हरेज चांगला आहे, सगळं मस्त आहे. कधी तिला थँक म्हणतो? म्हणायला पाहिजे. बरोबर? पण पण ती बंद पडली तर मग किती विचार करतो. बरोबर? आपण पेनाने लिहत आहे. आपण पेनाने लिहत आहे. लिहायला घेतला पेन, त्याला कधी थँक म्हणणार नाही. रिफिल संपली की मग करतो, "अरे झटकू दे" किंवा मग आपण असं लगेच जर दुसरा पेन हजर नसेल तर, बरोबर? पण तो चांगला असतो, चांगला चालत असतो तेव्हा कधीच कृतज्ञ नसतो. प्रत्येक गोष्टीबद्दल आपलं असं आहे. जीवनाबद्दलही असंच आहे. दररोज सकाळी आपण जिवंत असतो यासाठी कधीच कोणाला कृतज्ञता वाटत नाही. गृहीतच धरलेलं आहे देवाने आपल्याला जीवन दिलेलं आहे. पण जर एखाद दिवशी उठलो नाही तर? मग असं विचार करूनही मनाला किती वाईट वाटते ना? कसं वाटते मनाला? आपल्या जीवनाबद्दल खूप खूप गृहीत धरलंय आपण. स्वतःला खरंच खूपच गृहीत धरलेलं आहे. प्रत्येक दिवशी आपण जिवंत आहोत याबद्दल आपण किती कृतज्ञता व्यक्त करतो. या आयुष्याला जणू आपण गृहीतच धरलेलं आहे. अशा गोष्टी घडणारच असं गृहीत धरलंय म्हणजे काय मला सकाळ होणारच हे गृहीत धरलेलं आहे. याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो, की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. जर का आपण आता शोधलं ना माझ्या आयुष्यामध्ये हे खराब आहे. तर बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय-काय खराब आहे, काय-काय चुकीचं होत आहे ना याचे रजिस्टर जरी भरले ना तरीही कमी पडतील. रोज खूप साऱ्या गोष्टी सापडतील. का? तर आपलं लक्ष ज्या गोष्टीवर केंद्रित होतं, तशाच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होतात आणि तशाच आपल्याला सापडतात.
आणि मग आपल्या आयुष्यामधली नकारात्मक घंटा संपेल का कधी? संपूच शकणार नाही. तेच वाढत जाणार, ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित कराल, तेच वाढत जाणार, तेच वाढत जाणार, तेच वाढत जाणार. आणि आणि जर तुमचं लक्ष सकारात्मक गोष्टींकडे केंद्रित असेल, तर तुम्ही एखादी बाजी हारली आहे आयुष्याची, ती सुद्धा पूर्ववत करण्याची ताकद तुमच्या विचारांमध्ये आहे आणि तुमच्या पॉझिटिव्ह विचारांनी तुम्हाला सहजतेने योग्य मार्ग मिळत जातात. योग्य व्यक्ती मिळत जातात, योग्य संधी मिळत जाते आणि पूर्ववत एखादं आयुष्य कुठं मागे पडलं असेल, एखाद्या टप्प्यावर आपण आयुष्यात मागे पडलो असेल, तर तो टप्पा पूर्ववत करण्याची संधी सुद्धा आपल्याला सहजतेने प्राप्त होते. त्या प्राप्त झालेल्या संधीकडे महत्वाचं म्हणजे आपलं लक्ष जाते आणि लक्ष गेल्यामुळे आपण त्या संधीचा योग्य उपयोग करू शकतो. म्हणून खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामधील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, सकारात्मकतेकडे बघणं. तुम्ही जर हवा बघा, जर काय नकारात्मक गोष्टींकडे लक्ष दिलं ना, तर बघा कशा वाढत जातात त्या. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदाराविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी एखाद्या व्यक्तीबद्दल, रांगेत उभं राहण्याबद्दल, एखादं बिल आपल्याकडे येते त्या बिलाबद्दल, अर्थव्यवस्थाच खराब आहे, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी, कंपनी सेवा कशा देतात, चांगल्या देतात, खराब देतात, तक्रार करत आहे, तर तुम्हाला कृतज्ञता राहणार नाही. तुमच्या या तक्रारखोर स्वभावामुळे अनेक तक्रारगणिक तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर, 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 दूर लोटत राहता. अगदी एक छोटीशी गोष्ट सांगते. दैनंदिन आयुष्यामध्ये माझ्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहे. त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गंमत सांगते. जेव्हा आपण ना आपल्या नातेसंबंधामध्ये बऱ्याच वेळा विवाहपूर्व मुलींच्या कानावर एक जाते, "बाई, घर काही खरं नसते" किंवा मग काही शब्द जातात, विवाहानंतर काही खरं नसते, स्वतंत्र राहत नाही किंवा विवाहानंतर आहे ना आपलं स्वातंत्र्य बाधित होते. घरी सासू-सासऱ्यांचं ऐकावं लागते किंवा अनेक अशा गोष्टी. लोकं त्रास देतात. ते काही आपलं माहेर नसते. ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण मुलींच्या समोर बऱ्याच वेळा ज्यांचा विवाह व्हायचा आहे, अशा मुलींच्या समोर होतात आणि त्यांच्या विचारांमध्ये त्याच गोष्टी राहतात. विवाहा अगोदर झालेल्या गोष्टी विवाहानंतर त्यांना कितीही चांगलं घर दिसलं, तरीही सहजतेने त्या नकारात्मक गोष्टी शोधत राहतात आणि मग आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात. आणि मग काउन्सिलिंग सेंटरमध्ये यायची गरज पडते. आणि जेव्हा आपण त्यांच्या आयुष्यामध्ये काय-काय पॉझिटिव्ह आहे, हे त्यांना शोधायला लावते ना, तेव्हा त्यांचंच उत्तर त्यांना मिळतं कित्येक वेळा. सेम, सेम असंच मी जाणून-बुजून सासू आणि सून हेच नातं घेत आहे. का? तर आहे ना, या नात्यासाठी खूप तक्रारी आहे. पण खरं ना, तर एवढं वाईट नाहीये. हे एवढं पण लक्षात घ्या. या नात्याच्या पॉझिटिव्हिटीज खूप आहेत, खूप आहेत. एकमेकांसाठी खूप समर्पक असलेलं हे नातं आहे आणि गरजेचं आहे विशेष. अनेक महिलांना मुलाच्या विवाहाच्या अगोदरच किंवा इतर लोकांचे अनुभव बघून एकच विषय असते डोक्यामध्ये, बाहेरची मुलगी येणार कशी मिळते आणि कशी नाही. बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. का माहितीये? हो, असंच होते. बाहेरची येणार कशी मिळते आणि कशी नाही किंवा बाई मग बाहेरचं कोणी आलं बाहेरची मुलगी आल्यानंतर आपल्या हातात काय राहते? आजकाल कोण सासूचं ऐकते? बरोबर. एवढंच नाही तर दुसऱ्याची मुलगी आपल्याला जीव कशाला लावणार? बरोबर. एवढंच नाही तर दुसऱ्याची मुलगी आल्यावर किंवा लग्न झाल्यानंतर मुलं बदलतात. मुलं आपले राहत नाहीत. अनेक अनेक विचार आहेत. हे माहितीये का? खरं तर हे कोणतेच विचार सत्य नसतात. हे फक्त लोकं एकमेकांचं बघतात आणि ऐकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही काय आकर्षित करता? की येणारी जी मुलगी नवीन घरामध्ये येणार आहे, ही अशी असणार आहे. हे वारंवार आपल्या बोलण्यामधून आपण क्रिएट करतो. आपण तेच व्हायब्रेशन आपल्या आयुष्यात देतो आणि आलेल्या मुलीकडे त्याच नजरेने पाहतो.
आपोआप गोष्टी घटना तशाच व्हायला लागतात. तर मी आवर्जून असं म्हणेल, मी प्रोग्राम केला आहे, मी ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आणि काही काही ठिकाणी आमच्या हिलिंगच्या माध्यमातून, टॅरो रीडिंगच्या माध्यमातून मी जेव्हा काउन्सिलिंग केली, तेव्हा ह्या गोष्टी, हे विचार, हे शब्द बदलायला सांगितले आणि आलेले अनुभव असे आहेत. मी सांगितलं की हो, माझा येणारी सून किंवा माझी सून मला मुलीप्रमाणे बघत आहे. माझी सून खूप छान आहे. माझी सून माझी आणि कुटुंबाची खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊ शकते. आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. आमचं नातं अगदी मायलेकींसारखं आहे. ह्या अशा अनेक गोष्टीचे व्हायब्रेशन्स क्रिएट करायला सांगितले, क्रिएट करायला सांगितले आणि यामुळे काय झालं बघा, माझ्याकडे सगळ्याच प्रकारचे केसेस, त्यामुळे तुम्हाला सांगते, अनुभव सांगते, कोणतीच गोष्ट कधीच खोटीच सांगल्या जात नाही. आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोणतीच गोष्ट कधी आहे त्यापेक्षा मोठी करून सांगल्या जात नाही. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. तर रिलेशनमध्ये खूप खूप चांगल्या प्रकारे बदल झाल्याचं आम्ही अनुभवलं. का? तर जेव्हा मी एखाद्या व्यक्तीबद्दल खूप चांगलं बोलायला सुरुवात करते, तेव्हा माझ्याकडून जाणारे व्हायब्रेशन चांगले असतात. माझे त्या व्यक्तीबद्दलचे गैरसमज कमी होतात, गैरसमज बदलतात आणि माझ्या या नात्यामधून काय अपेक्षा आहेत, हे मला समजते. सोबतच समोरच्या व्यक्तीच्या सुद्धा या नात्यामधून काय अपेक्षा असतील, हे जाणण्यापत जेव्हा माझे व्हायब्रेशन क्लिअर होतात, माझे व्हायब्रेशन चांगले असतात, तेवढी समज हे जाणण्यापत माझ्यामध्ये तेव्हा येते आणि आपोआप नाते दुरुस्त होतात. हे फक्त एकाच नात्याविषयी बोलली. असं प्रत्येक नात्याविषयी आहे. आपले व्हायब्रेशन्स आपल्याला बदलायला हवे. म्हणजेच काय? तर आपल्याला नकारात्मक विचार नाकारणारी जादू शिकायची आहे. म्हणजे नकारात्मक विचार नाकारून त्याऐवजी सकारात्मक विचार क्रिएट करणारी जादू शिकायची आहे. ही जादू मी ज्यांना शिकवली त्यांनी त्यांनी आयुष्यामध्ये खूप छान अनुभव घेतले आहे. नक्कीच सेशन झाल्यानंतर जर आपल्याला वेळ मिळाला तर कोणीतरी शेअर सुद्धा करेल तुमच्यासमोर. आपल्या लक्षात आलं असेल मग आता, जसं की आपल्या ज्या अपेक्षा आहेत, ह्या अपेक्षा कुठल्याही व्यक्तीकडून असो, कुठल्याही ठिकाणावरून असो, कुठल्याही विषयावरच्या असो, जर आपण त्या गोष्टीसाठी तक्रार करत राहिले, तर त्या तक्रारगणित स्वभावामुळे आपलं स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर लोटत राहते. म्हणून तक्रार थांबवायची आहे. आपल्या लक्षात आलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल, की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशाच घडणार, असं गृहीत धरल्यामुळे, अशाच घडणार म्हणजे काय? असंच होणार आहे, असंच वागणार आहे समोरची व्यक्ती, असंच होत असते, वर्षानुवर्ष असंच सुरू आहे. हा जो असंच होणार हे गृहीत आपण धरलेलं आहे, हे धरल्यामुळे जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊन जातं. काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिनसतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. याचा अर्थ तू याचा अर्थ हे तुमच्या नकळत घडते सगळं. तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं आणि तुमच्या लक्षातही येत नाही हे माझ्यासोबत का घडत आहे. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. आहे का? नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट मला मिळाली, मला माझे मिळालेले नाते खूप छान आहेत. असं जेव्हा मी विचार करते, तेव्हा त्या नात्यांविषयी नकारात्मक असणं मला शक्यच होत नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता, तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल, सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल, तर तर कृतज्ञतेमुळे तिच्यात जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. धुराचं वलय जसं हवेत विरून जातं, तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल.
आणि जादू झाल्यासारख्या ह्या गोष्टी होतील. जसं आपल्याला आपल्या अनेक म्हणींमध्ये, वेदांमध्ये, ग्रंथांमध्ये सांगितलं आहे, दुःखानंतर सुख आहे, अंधारानंतर प्रकाश आहे, रात्र गेली की दिवस निघणारच. आपले जुने लोक आपल्याला समजून सांगतात एखाद्या दुःखाच्या क्षणी, सांगतात ना, हे दिवसही निघून जातील, वाट बघ, शांतता ठेव. सेम सेम जेव्हा जेव्हा आपण कृतज्ञ असतो, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल जेव्हा मी कृतज्ञ असते, तेव्हा ही जी चुकीची परिस्थिती आहे ती सुद्धा निघून जायला फारसा वेळ लागत नाही. जसं धुक्याचं मळप निघून जातं थोड्या वेळाने, तसंच हे सुद्धा निघून जाणार. बघा, अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत कोणत्या विचारांबद्दल, कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल. खरंच आहे. जेव्हा आपण संकटामध्ये असतो किंवा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल काय म्हणू शकतो, फार टेन्शनमध्ये असते ना, तेव्हा खरंच पॉझिटिव्ह विचार घेणं खूप कठीण असते. सगळ्यांनाच असते, मान्य आहे. पण तरीही हे अवघड आहे, तरीही या परिस्थितीमध्ये सुद्धा मला कृतज्ञता कुठल्या गोष्टीबद्दल वाटू शकते? माझ्या आयुष्यामध्ये असं काय आहे, की जे चांगलं आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत खूप वाईट वागत आहे, खूप खूप वाईट. तुम्ही विचारच करू शकत नाही. असं झालंच कसं? आपल्याला शॉक बसते. ही व्यक्ती, माझा एवढा विश्वास असताना ही व्यक्ती कशी वागू शकते? पण अशा वेळेस सुद्धा त्या व्यक्तीमध्ये काय पॉझिटिव्ह आहे? काय योग्य झालं कधीतरी? केव्हा आपण योग्य संवाद केला होता? या छोट्या-छोट्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, तरीही नकारात्मक परिस्थितीमध्ये आपण या गोष्टींबद्दल कृतज्ञता, कुठल्या गोष्टीबद्दल कशी व्यक्त करावी याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूने बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी नक्कीच तुम्हाला सापडेल. जीवनातील खरी जादू कळाल्यामुळे वॉल्ट डिस्ने यांनी त्यांच्या पॉलियाना चित्रपटामध्ये ते कसं करता येतं हे दाखवलेलं आहे. इंग्लिश चित्रपट असावा. वॉल्ट डिस्ने यांचा 1960 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. द ग्लॅड गेम, आनंदी खेळ असं त्याचं नाव होतं आणि लेखिका लहान असताना त्यांनी हा पाहिला होता आणि मनामध्ये खोलवर रुजवलेला होता. या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत, विशेष नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध तुम्ही घ्यायचा असतो. म्हणजेच काय, तर नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता क्रिएट करायची असते. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टींचा, म्हणजेच काय, कुठेतरी ग्रॅटिट्यूड वाटेल, कुठेतरी कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्यातून सुटण्याचा मार्ग आपल्याला आपोआप दिसायला लागतो. हे महत्वाचं. जेव्हा आपण सकारात्मक गोष्टी शोधतो ना, तेव्हा आपल्याला पॉसिबिलिटी क्रिएट करता येते, की इथून मी आता बाहेर कसा निघू शकतो. आणि या चित्रपटामध्ये कृतज्ञतेची जादुई शक्ती दाखवलेली आहे. त्याआधी हजारो वर्षापूर्वी त्याआधी हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी याच जादूमय शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगितलं आहे. आपल्याच या भूमीमध्ये, बरोबर ना? आपल्याच देशामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलं आहे, चला उठा आणि कृतज्ञ राहा. त्यांनी म्हटलं आहे इसवी सन पूर्व 563 इसवी सन पूर्व 563 ते 483 इसवी सन पूर्व या कालखंडामध्ये त्यांनी म्हटलं आहे, की चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो
तरी थोडं फार शिकलो व थोडंही शिकलो नसतो तर आपण आज आजारी तरी पडलो नाही आणि आजारी पडलो असलो तरी मेलो तरी नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहूया. पुन्हा सांगू, त्यावेळेस त्यांनी म्हटलेले शब्द त्यांच्या त्या ग्रुपला, त्यांच्या त्या शिष्यांना किंवा समूहाला, चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो व थोडंही शिकलो नसतो तर आज आपण आजारी पडलो नाही आणि आजारी पडलो असलो तरी मेलो तर नाही. म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहू. चला, बुद्धांच्या या शब्दांमधून आपण प्रेरणा घेऊया. आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे अशा समस्येची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा. तुमच्या आयुष्यामधला जो मोठा इथं बसलेला प्रॉब्लेम आहे त्याची निवड करा. आला मनामध्ये? आला? हो. त्या प्रॉब्लेमची निवड करा आणि आणि त्या समस्येची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं एक आव्हान ठरू शकतं. याची खरंच मनापासून जाणीव आहे. पण बुद्धांनी कसं करायचं याचाही मार्ग दाखवला. या 10 गोष्टींची तुमच्या संगणकावर किंवा वहीमध्ये आपण जी वही केलेली आहे कृतज्ञतेची त्यामध्ये नोंद करा. उदाहरणार्थ, जर का तुम्ही बेकार आहात म्हणजे तुम्हाला नोकरी नाही, ही तुमची समस्या आहे असं आपण गृहीत धरू. गृहीत धरण्यासाठी फक्त हा विषय घेतला आहे. तुम्ही तुमचा विषय निवडू शकता आणि तुम्ही खूप प्रयत्न करीत आहात पण अजूनही तुम्हाला काम मिळत नाही. या परिस्थितीत या कृतज्ञतेच्या जादूने बदल घडवून आणायचा तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचं आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याचे काही उदाहरणं तुम्हाला पुढे देत आहे. ते बघा. मी बेकार आहे म्हणजेच काय, तर माझ्याजवळ आता रोजगार नाही. तर या वेळेमध्ये आपण कशा प्रकारे पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकतो बघा. या काळामध्ये मला माझ्या कुटुंबासोबत योग्य वेळ घालवता येत आहे. जास्त वेळ घालवता येत आहे त्याकरिता मी कृतज्ञ आहे. मला वेळ मोकळा मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात बराच काळ मी काम केलं आहे. याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्याकरिता मी कृतज्ञ आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी बेरोजगार झालो आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. त्याकरिता मी कृतज्ञ आहे. नव्या कामांसाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा द्यायच्या हे आता मला माहित आहे. त्याकरिता मी कृतज्ञ आहे. माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेल याबद्दल मी कृतज्ञ आहे. कुटुंबानं या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे, ज्याची मला गरज होती. या सगळ्या परिस्थितीत कुटुंब माझ्या पाठीशी आहे. याकरिता त्यांचा आधार मिळत आहे त्याकरिता कृतज्ञ राहा. आणि नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्व होतं हे मला कळालं आहे. आतापर्यंत कामाचं हे महत्व मला कधीच जाणवलं नाही. याबद्दल मी कृतज्ञ आहे. बेरोजगार व्यक्तीने अशा कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थितीतही त्याच्याकडे आकर्षित होण्यात होईल. बेरोजगार व्यक्तीने कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थितीतही त्याच्याकडे आकर्षित होण्यात होईल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जादूमयरित्या बदल व्हायलाच हवा तसा तो होईल. म्हणजेच काय, त्याचा आकर्षणाच्या नियमानुसार त्याच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित व्हायला येतील. कोणत्याही नकारात्मक
परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकण्याचे अमर्यादित मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग पहा काय जादू घडते ती. एक वेळ कृतज्ञतेचं आचरण करायला लागा आणि मग बघा काय जादू होते ती. आपण आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया. जसं की मुलगा आहे एक, मुलाचं आणि त्याच्या वडिलांसोबत तेवढंसं चांगलं जमत नाही. असतं ना प्रत्येक ठिकाणी थोडंसं खट्ट-मिठ्ठ. हं? हं. तशा प्रकारे. या नात्यामुळे एकमेकांना त्रास होत आहे. आपण काहीही केलं तरी वडिलांना ते कधी चांगलंच वाटत नाही, अशी मुलाची भावना आहे. बघा सगळ्या चेहऱ्यावर हसू आलं. बऱ्याच वेळा होते ना असं, मुलांना वयात आलेल्या नवीन मुलांना एवढंच वाटते, मी काही पण करो तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मी काहीही केलं ना तरीही तुम्हाला प्रॉब्लेमच आहे, असं मुलांचं म्हणणं असते. आहे ना? पण खरं तर तसं असते का? तसं नसते. तसं नसते, पण त्यांना तसं वाटत असते. ह्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे आपण योग्य विचार करावा, हे आपल्याला आता लेखिकांनी सांगितलेलं आहे. बघा, माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखर चांगले आहेत. याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा विचार करा. स्वतःला जे शिक्षण मिळाले नाही, ते शिक्षण मला मिळावे, यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मुलांनी कसा विचार करावा ते नातं व्यवस्थित करण्यासाठी, हे सांगितलं आहे. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमचं कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला, याची मला लहानपणी कल्पना नव्हती. त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज रोजी जरी मला त्या गोष्टी पटत नाहीत, पण लहानपणी काय झालं, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. मी लहान असताना प्रत्येक शनिवारी मी लहान असताना प्रत्येक शनिवारी किंवा वेळ मिळेल तेव्हा ते मला खेळायला बाहेर घेऊन जायचे. त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे वडील ना पूर्वी खूप कडक होते, पण आता ते तसे वागत नाही. याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची. म्हणून तर ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांनाही माझ्याविषयी काळजी वाटते. त्याबद्दल लागणारा कनवाळूपणा आणि अजून समजूतदारपणा शिकता आला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्वाचं असतं, मी माझ्या वडिलांकडूनच शिकलो आहे. याबद्दल त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर असतो, तेव्हा मला खरोखर कृतज्ञ, धन्य वाटतं. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही. मी माझ्या वडिलांबरोबर हसतो, तेव्हा मला खरोखर कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकं एकदम असे भावुक झाले आहेत. तेव्हा खरोखर कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही, कारण त्यांना वडीलच नसतात. तर काही जणांचे वडील लवकर मरण पावतात. त्यांनाही वडिलांबरोबर परत कधीच हसण्याची संधी मिळत नाही. माझे वडील आहेत, याबद्दल खरोखरच कृतज्ञ आहे. कारण जसा कठीण कालखंड होता, तसा आनंदाचा चांगला काळही होता. लक्षात असू द्या. जसा कठीण कालखंड होता, तसा आनंदाचा चांगला काळही होता. यापुढे माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. मुलाने वडिलांबद्दल अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, लगेचच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्यानं घेतल्या आहेत, हे त्याला आठवायला लागलं. मुलगा जर मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला, उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्याच्या आणि वडिलांच्या नात्यासंबंधावर झालेला दिसून येईल. मुलाच्यात ही कृतज्ञता कायम राहिली, तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबरच्या त्याच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायलाच हवा आणि लगेचच या नातेसंबंधात सुधारणा घडून यायला हवी, मदत व्हायला हवी.
लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीनं तुमची कृतज्ञता काम करत कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करते. कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का करायला लागला की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येईल. म्हणून कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थितीत सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या दृष्टीपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या आतून, मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणे हेच त्याचे उत्तर आहे. त्यानंतरच बाहेरच्या जगात जादू किती किमया कशी करते हे तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला तुम्हाला ज्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची लेखी यादी करताना ती खालील पद्धतीने करा. प्रत्येक गोष्टीबाबत लिहिताना अगोदर मी कृतज्ञ आहे किंवा मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण असं लिहा. प्रत्येक वाक्यामध्ये कारण लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. जर तुम्ही अशी जादूची कृती लिहिलीत तर तुम्हाला खूप मज्जा येईल. हेच लिहित असताना आपण अशाही प्रकारे लिहू शकतो, की मला आनंद वाटतो. कारण म्हणजे काय तर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याच्या विविध पद्धती आहेत. विविध वाक्यांनी आपण सुरुवात करू शकतो, की मला छान वाटते, मला आनंद वाटते, मला बरं वाटत आहे, मी आनंदी आहे, मी कृतज्ञ आहे, मला खरोखर धन्यवाद मानावेसे वाटतात. अशा अनेक वाक्यांनी आपण सुरुवात करू शकतो आणि त्या गोष्टी लिहू शकतो. ज्या गोष्टीसाठी आपल्याला आनंद वाटते त्यासाठी. एकदा का तुम्हाला ज्या ज्या विषयी कृतज्ञता वाटते, अशा 10 गोष्टी लिहून काढल्या, की नकारात्मकतेमधून बाहेर येण्याच्या जादूच्या मार्गाची कृती संपवायच्या आधी उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. म्हणजे काय म्हटलं आहे तुम्हाला सांगू का? जर का एखादा प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये आहे, तर त्याऐवजी मला त्यामधल्या कुठल्या 10 गोष्टीमध्ये सकारात्मकता वाटते, कुठल्या गोष्टींमध्ये मला वाटते, की बाबा हा माझ्या आयुष्यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. पण तरीही या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये मी जर विचार केला, तर ह्या-ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, ह्या-ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि हे लिहत असताना, लिहत असताना, लिहत असताना शेवटी आपण उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. म्हणजे काय? तर या सगळ्या गोष्टी मध्ये जे पॉझिटिव्हिटी क्रिएट केली गेली आणि माझ्या प्रश्नाचं जे काय मला उत्तर मिळत आहे, की एवढं वाईट आहे, पण तरीही चांगलं काय आहे? हे जे शोधलं आहे, हे जे उत्तरं मला मिळाले आहेत, याकरता मला आभारी आहे असं म्हणायचं आहे. कळलं? हां. नाही तर पुन्हा एक वेळ आपल्याला सेशन थोडंसं ऐकावं लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असं करायचं आहे, की निदान आजचा दिवस इथून पुढचे 24 तास तरी आपल्याला काहीही नकारात्मक न बोलता घालवायचं आहे. हे अवघड वाटू शकतं. आजचा दिवस, आपलं आजचं व्रत. काय व्रत आहे आज आपलं? की आजच्या दिवशी आपण एकही शब्द नकारात्मक बोलणार नाही. प्रयत्न करूया. हे अवघड वाटू शकतं. पण बघा प्रश्न फक्त एका दिवसाचा तर आहे. हे बोलता येतो याचा अंदाज 1 दिवस फक्त, 1 दिवस. हे करण्यामागचं कारण एवढंच, की आपल्यापैकी बहुसंख्य जणांना आपण किती नकारात्मक बोलतो याचा अंदाजच नसतो. पण दिवसभरात तुम्ही जर शब्दांवर लक्ष ठेवलं,
तर तुम्हाला याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मक आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच आणखी गोष्टी आपल्या वाट्याला येतात. अशा वेळी तुम्ही काय बोलत आहात याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही थांबवू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करू शकतो. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं जर तुमच्या लक्षात आलं तर अशा वेळी वापरण्याची जादूची जीवनरेखा आहे. नकारात्मक बोलणं सुरू होते असं वाटलं त्या क्षणी थांबा आणि म्हणा, पण यासाठी मी खरोखर कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. माझ्या ना सपोज एखाद्या नात्यामध्ये आपलं बिनसलं आहे, तर ओके ही व्यक्ती बद्दल वाईट विचार यायला लागला, की लगेच म्हणायचं, की नाही पण त्यासाठी मी कृतज्ञ आहे. असं मला म्हणायचंय. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटते हे सांगून वाक्य पूर्ण करा. त्या नात्यामध्ये पण नाही. अगोदर कधीतरी हे नातं माझं खूप छान होतं. त्याकरिता मी कृतज्ञ आहे. सपोज एखादी वस्तू आपली हरवली आहे. आपल्याला चिंता आहे ती मिळेल, नाही मिळेल, मिळेल, नाही मिळेल, मिळेल की नाही, मिळणारच नाही. असा जेव्हा विचार यायला लागतो तेव्हा म्हणायचं नाही. पण माझी वस्तू जेव्हा माझ्याकडे होती त्याबद्दल तेव्हा तिने मला खूप मदत केली आहे. मला तिचा खूप उपयोग झाला आहे. त्याकरिता मी कृतज्ञ आहे. बरोबर? ह्या अशा गोष्टी. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतंय हे सांगून वाक्य पूर्ण करा. ही जादूची जीवनरेखा सतत तुमच्या बरोबर असू द्या आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा याची जरुरी असेल तेव्हा तेव्हा हिचा वापर करा. आणि भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेले निखारे पुन्हा भडकून आग निर्माण होण्याच्या आत कृतज्ञतेच्या मदतीने ते विझवा. त्याच वेळी जादूनं तुमचं आयुष्य उजळवून टाका. त्याच वेळी जादूनं तुमचं आयुष्य उजळवून टाका. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हाच नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, जर कृतज्ञतेची जादू कमी झाली तरच. त्याशिवाय नाही. त्याशिवाय तुम्हाला त्यामधून मार्ग कसा काढायचा हेच समजेल. आता बघूया आपण काय कृती करायची आहे आज. तर नक्कीच समजलं असेल सगळ्यांना, की आपल्याला काय करायचं आहे, नकारात्मक विचारांमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे. मी तुम्हाला आजचं चित्र दाखवते हां. आजचं पुस्तकामधलं चित्र दाखवते. बघा बरं या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आहे तर? बोला पटकन काय दिसते आहे? कोण सांगू शकते? लवकर. बोला. ज्याला बोलायचं असेल त्यांनी अनम्यूट करा आणि बोला. पटकन. ओके. हा अंधार आहे. बरोबर? हा आजूबाजूला असलेला अंधार आहे आणि या अंधारामधून प्रकाशाचं किरण दिसत आहे. थोडासा दरवाजा उघडला आहे. थोडासा उघडला आहे आणि तिकडनं प्रकाश येत आहे. आणि आलेला प्रकाश आणखी, 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 आणखी मोठा, मोठा होत आहे बघा इथे. आहे. जिकडनं प्रकाश येत आहे ती ती जागा खूप छोटी आहे. तो उघडलेला दरवाजा खूप छोटा आहे. पण आतमध्ये आलेला प्रकाश बघा इकडे मोठा-मोठा होत आहे. तर फक्त गरज आहे आपल्या आतमधला कितीही अंधार असू दे, थोडासा प्रकाश येण्यासाठी दरवाजा उघडण्याची गरज आहे. म्हणजेच काय तर थोडीशी कृतज्ञता वाढवण्याची गरज आहे. ती कृतज्ञता वाढत जाणार, वाढत जाणार, वाढत जाणार. त्या अंधाराच्या जागेवर प्रकाश निर्माण करणार. असा या आजच्या चित्रामधून लेखिकांना आपल्याला हे स्पष्ट करायचं आहे. की तुझ्या आतील कृतज्ञतेचा दरवाजा उघड. तुझ्या आयुष्यामध्ये प्रकाश यायला वेळ लागणार नाही. अंधारमय आयुष्यामध्ये प्रकाश आणायचा असेल तर कृतज्ञतेचा वापर करा.
चला तर आपण बघूया आजची कृतज्ञतेची कृती काय आहे. आजची कृती अशी आहे, सेम दररोज आपण सांगितल्याप्रमाणे काय काय आपल्या वरदानांची मोजदाद करा. काय काय माझ्या आयुष्यामध्ये छान आहे हे वरदान मोजा आणि 10 वरदानांची यादी करा. या तुम्हाला याबद्दल का कृतज्ञता वाटते हे लिहा आणि पुन्हा एकदा तुमची यादी वाचा. जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल तेवढी करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुमच्या आयुष्यात सर्वात आधी दुसरं दुसरं तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात आधी सोडवावी वाटणारी अगदी महत्वाची एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा, की मला नेमका माझा सगळ्यात मोठा प्रश्न काय सॉल्व्ह झाला पाहिजे तो लिहायचा आहे. त्या नकारात्मक प्रसंगाबद्दल अशा 10 गोष्टी लिहून काढा, ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. त्या नकारात्मक प्रसंगाबाबतच्या अशा 10 गोष्टी लिहून काढा, ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. ठीक आहे, हा प्रसंग आहे तरी आहे, पण तरीही त्यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे किंवा सॉरी तरीही त्यामध्ये काय-काय चांगलं झालेलं आहे, हे. या यादीच्या शेवटी लिहा, उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. फक्त आजच्या दिवसापुरतं पुढचं होमवर्क फक्त आजच्या दिवसापुरतं काहीही नकारात्मक न बोलण्याचा निश्चय करा आणि तुम्ही काही नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात हे तुमच्या लक्षात आलं तर लगेच जादूच्या जीवनरेखेचा वापर करा. तुम्ही जे बोलणार आहात तिथं थांबा आणि म्हणा, पण मी या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे काय, नकारात्मक वाक्य आलंही तरीही त्याला कसं कन्व्हर्ट करायचं ते करा, पण आजच्या दिवसापुरतं त्याला सकारात्मकतेमध्ये क्रिएट करा. बघा आपल्या आयुष्याच्या पॉसिबिलिटीज कशा वाढतील. आणि सेम रोजचं आपला जादूचा दगड. हा जादूचा दगड आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये काय काय चांगलं घडलं ह्या घटना आठवायच्या आहेत आणि या आठवलेल्या घटनांपैकी सगळ्यात चांगली गोष्ट महत्वाची वाटणारी, आपल्याला महत्वपूर्ण वाटणारी याला सांगायचं आहे. आणि खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि मनापासून धन्यवाद म्हणून झोपी जायचंय. बस. उद्या सकाळी उठल्यानंतर हा दगड दिसतोच आपल्याला. आपोआप कृतज्ञता व्यक्त करता येते. कृतज्ञतेचा भाव आपोआप स्वतःमध्ये जागृत होतो. तेव्हा बोलण्याची गरज नाही. कळलं? तर अशा प्रकारे आजचं आपलं सेशन कंप्लीट झालं आहे. कोणाला काही प्रश्न आहे का? तर विचारू शकता. नक्कीच. नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालेलं आहे. आत्मा नमस्ते. खूप खूप बोला, 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 बोला. तुम्ही करा पहिले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. नक्कीच आपली कृती करा आणि उद्या याच वेळेस भेटूया आपण 8 वाजता.